मॉर्निंग एव्हरीवन आणि सगळ्यांना शुभ सकाळ। तर आता वाजले आहे सकाळचे 11 आणि इकडे माझी आंघोळ वगैरे देवपूजा झाली आहे, पण अजूनही गादी काही निघाली नाही आहे श्रेयांची। श्रेयांश आज उठला 10-10:30 वाजता झोपेतून आणि बघू शकता इथेच खाणं पिणं चालू आहे। इथेच रात्रीचे अप्पे पण होते ते ठेवलेले जास्तीचे, ते पण खाणं चालू आहे। प्लस मी अजून एक त्याला थोडासा रवा डोसा करून दिला, तर तो पण मस्त खाणं चालू आहे त्याचा। आणि डीबीटी डॉप डॉप पाहणं चालू आहे, काहीतरी टीव्हीवर बघत आहे आणि अजूनही घरात पसारा आहे। इकडे बघा, अशा प्रकारे अजून काही कामं झाले नाही। श्रेयांश के उठायला बघत नाही आहे आपल्या जागेवर। अरे श्रेयांचं आपलं चालू आहे, मी माझे आपले कामं करत आहे। इकडे छानपैकी अशी देवपूजा झालेली आहे नेहमीप्रमाणे, मला दाखवते। आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, म्हणजे माझ्या लग्नाला आज पूर्ण 6 वर्ष कंप्लीट झाले। 6 वर्ष कंप्लीट झाले आणि माहीत सुद्धा नाही पडले कसे 6 वर्ष गेले, तर खूप छान होते। उठल्यास आज मी खूप लेट उठली, म्हणजे 9-9:30 वाजता बहुतेक उठली, कारण की रात्री खूप लेट झोपली, त्याच्यामुळे मला झोपच नाही येत होती रात्री। आणि सकाळी सकाळी मला हितेशनी खूप सुंदर असे फ्लॉवर्स गिफ्ट केले, गिफ्ट मीन्स दिले। सो खूप सुंदर आहे, मला फ्लॉवर्स खूप आवडतात। थँक्यू हितेश फॉर फ्लॉवर्स, दिस ब्युटिफुल बुके। तर असं आहे। This for fun, yes, right. तर असं चालू आहे आमचं। आता करते स्वयंपाक, बराच वेळ झाला, बराच गप्पा गोष्टी झाल्या आहे। आज आमच्या घरचे दोनही नमुने शाळेत गेलेले नाही आहे, श्रेयांश गावंडे आणि हे आपले साहेब, हे सुद्धा नाही गेलेले आहे शाळेत। ऋत्विक साहेब मस्त घरी, यांचे दोघांचे पोट दुखू राहिले आहे जोरात। तुझं पोट दुखत आहे श्रेयांश? तुझं काय दुखत आहे श्रेयो? तुझं काय दुखत आहे? डोकं दुखते का? हा, त्याचं डोकं दुखते। दोघांचे आज एकाचं पोट दुखत आहे तर एकाचं डोकं दुखत आहे, तर असं आहे दोघंही, त्याच्यामुळे ते शाळेत गेलेले नाही आहे। असं आहे, बाहेर छान सगळे इकडे पाऊस येऊन गेला। मी आज थोडंसं स्पोर्च वगैरे धुवून टाकला, खूप घाण झाला होता। असं आहे, भरपूर पाऊस चालू आहे। आमच्या विहिरीचं पाणी सुद्धा वाढलं आहे, भरपूर लेवल वाढली पावसामुळे। असं आहे। आणि इकडे आमचे जे उन्हाळ्यात लागलेली पपईचं जे झाड होतं ना, त्याला भरपूर अशा पपया लागल्या, अजून मोठ्या व्हायच्या आहे। म्हणजे त्या मेहनत घेतली का फळ भेटणारच, असं आहे ते। जवळ नको जाऊ जास्त, दुरूनच बघ। अरे वा वा वा, ग्रेट जॉब। बसलो आहे आम्ही आता जेवायला। आम्ही तर जेवायला बसलोय आता वाजले दुपारचे 2। म्हटलं जरा थांबाव। आज आम्ही पुलावच केला, साधा सिंपल। बराच वेळ झाला आज कामाला, म्हणजे लेट उठली त्याच्यामुळे म्हटलं चला आज शॉर्टकटमध्ये पुलाव केला आणि संपवलं। पण मस्त मजा येते, खूप दिवस झाले पुलाव खाल्ला नव्हता ना इथे। चपातीच चालू होती। इकडे शेवचा झालाय ज्यूस टाइम, शेव पित आहे ज्यूस। इकडे कोण आलं बघूया, ऋत्विक साहेब आले वाटते। या ऋत्विक साहेब, काय म्हणता? इकडे संध्याकाळी हितेश आम्हाला घेऊन आले मस्त मेंटलिपमध्ये। काही प्लॅन वगैरे नव्हता, पण अचानकच हितेशला सुचला आणि म्हणे चल म्हणे आपण बाहेर जाऊ, तर मेंटलिपमध्ये आलो आम्ही। हो, इकडे मस्त श्रेयांसाठी आम्ही केले ऑर्डर फ्रेंच फ्राईज, नेहमीप्रमाणे त्याच्या आवडीचे। आणि आमच्यासाठी मस्त सूप ऑर्डर केला मंचाव, कारण की मस्त पावसाचे दिवस आहे तर मस्त गरमागरम सूप छान लागतो। आणि जास्त भूक नव्हती त्याच्यामुळे हलकं बरं वाटते संध्याकाळी। अरे तोडून टाकायचं हितेश त्याच्यात, तसं नाही टाकायचं। हो पण चुरून टाकायचं थोडं।
मग ते तुला खाता येणार व्यवस्थित, नाही तर खाता नाही येणार. तर इकडे आली आहे दुसरी स्टार्टर डिश, तेच म्हणजेच तंदूर पनीर टिक्का मसाला. मला काही एवढा आवडला नाही, अजिबात आवडलेला नव्हता. श्रेव बघ कसा पाहतो. दिसायला खूप सुंदर होती डिश, मस्त वाटत होतं आणि असं पनीर वगैरे पाहून, पण खायला एवढं टेस्टलेस की मला अजिबातच आवडलं नाही. एवढं खाल्लं आणि आमचं पोटच भरून गेलं. सो आम्ही जेवणसुद्धा केलं नाही, बस स्टार्टर आणि सूप पेलं, त्यातच आमचं पोट भरून मग आम्ही घरी आलो परत रिटर्न. पण मजा आली, थोडासा छान क्वालिटी टाईम स्पेंड केला एकमेकांसोबत, मजा आली. असं पोर्ट्रेट श्रेयांश बघ कसं स्वतःच टॉवेल टाकले ना, स्वतःच झोपला मस्त त्याच्यावर आणि टी व्ही पाहू राहिला तिथून. ओ साहेब, कुठून डोकं लावतं एवढं? अरे बापरे, टेबलवर बाकायदा टॉवेल टाकले मस्त झोपला त्याच्यावर साहेब. तू राजा माणूस आहे रे बा. मागच्या जन्मात काय राजा बी होता कुठल्या देशाचा, राज्याचा? नाही, उशी नाही आवडत त्याला. नको उशी नाही आवडत त्याला. आवडते नो पांघरून. येस पांघरून. अजून काही सेवा चांगलं द्यावं लागतं होता. डोक्यावर पड म्हणा चांगला. नवीन तुझं न्यू बेड आहे, आम्ही तुझ्यासाठी न्यू बेड परचेस केला. तू असं म्हणू नको की मम्माना नवीन बेड नाही घेतला मम्मी पप्पांना, पण आम्ही तुझ्यासाठी आधीच घेऊन ठेवला होता. ओके.